इथे पाव किलो आवळा घेतलेला आहे। आता आवळ्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर छान उकडून घ्यायचं आहे। आता हे छान उकडलेले आहेत। त्यानंतर यामधील बी काढून घ्यायचं आहे। बी काढल्यानंतर अशा फोडी तयार होतील। त्यानंतर गूळ घ्यायचा आहे आणि या फोडींना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता त्यानंतर कढईमध्ये तूप गरम करून हे मिश्रण यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। कंटिन्यू चम्मच फिरवायचा आहे, त्यामुळे सारण कढईला चिटकणार नाही आणि करपणारही नाही। त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे, त्यामुळं कँडीला छान टेस्ट येते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर गूळ टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। जितका आवळ्यांचा केस आहे तितकाच गूळ टाकायचा आहे। त्यानंतर अजून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। आता या मिश्रणाला थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे। डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे, त्यामुळं कँडीला छान टेस्ट येते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याचा छान गोळा बनत आहे। त्यानंतर कँडी बनवून घ्यायच्या आहेत। आता या कँडी बनवून झालेल्या आहेत। कँडी तुम्ही कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता। त्यानंतर कँडीला थोडीशी पिठी साखर लावून घ्यायची आहे, म्हणजे कँडी एकमेकांना चिटकणार नाहीत। आणि या कँडी काचेच्या बरणीमध्ये ठेवायच्या आहेत। या झाल्या आवळ्याच्या आंबट गोड टेस्टी कँडी तयार।